रामदास स्वामी लिखित रामायणावर उद्बोधन करणार आहेत आदरणीय रुपालीताई कापरे. आज रामवंदना सादर करणाऱ्या नीताताई गीते आणि समर्थ रामदास स्वामी लिखित रामायणावर उद्बोधन करणाऱ्या आदरणीय रुपालीताई कापरे यांचे शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या उद्बोधनाबद्दल ज्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. उद्बोधनानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. रुपालीताई, आपण उद्बोधनास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. शिवथरघळ नगर दासबोध वाचन निरूपण समूहावर आज आपण समर्थ रचित समर्थ लिखित वाल्मिकी रामायणाचा आस्वाद घेण्यासाठी जमलेलो आहोत. मी प्रथम सर्वांना वंदन करते. श्रीरामांना वंदन करते, श्री समर्थांना वंदन करते, मारुतीरायांना वंदन करते, आपल्या सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करते. आणि आत्ता रोहिणीताईंनी सांगितल्याप्रमाणे नीताताईंनी रामवंदना खूप सुंदर गायलेली आहे. त्या अगोदर उल्हासदादांनी जे गीत लावलेलं होतं त्यांनी मन अगदी भारावून गेलं. न ये जाणता रे रामा, खूप सुंदर असं गीत होतं. आणि आजच्या निरूपणाला प्रारंभ करते. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनमः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. वत्सालागी धेनु जैसी, वत्सालागी धेनु जैसी. करी करुणा साऊली दया करी, रामदास माऊली दया करी. मदंत पाहू नको त्वरित ये, मदंत पाहू नको त्वरित ये. ये उचलित पाऊली दया करी, रामदास माऊली दया करी. जय रामात्मज तनयावरी करी, जय रामात्मज तनयावरी करी. करी सुख कर करी साऊली दया करी, रामदास माऊली दया करी. रामदास माऊली, रामदास माऊली, रामदास माऊली दया करी. भजे विशेष सुंदरं समस्त पापखंडनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव राममद्वयं. जटाकलापशोभितं समस्त पापनाशकं स्वभक्त चित्तभंजनं स्वभक्त भीतिभंजनं. भजेह राममद्वयं, भजेह राममद्वयं, भजेह राममद्वयं. जय श्रीराम. रामदास माऊलींना पुन्हा एकदा वंदन. गेले 2-3 वर्ष आपण
अयोध्याकांडाचा वर्षापेक्षाही जास्त काळ अनुभवतो आहोत. 108वा सर्ग जो झालेला होता त्याच्यामध्ये श्रीरामांनी भरताला सगळी राजनीती सांगितलेली आणि भरताला पहिला प्रश्न विचारलेला होता की आपले बाबा कसे आहेत, आपले दशरथ महाराज कसे आहेत, आपण ज्याचे कुळपुत्र आहोत तर ते कसे आहेत असा प्रश्न विचारलेला होता. आणि त्याच्यानंतर भरताला सगळा राजनीतीचा उपदेश केलेला होता. पण मी असं त्यावेळेला बोलले होते की हा भरत फक्त तो नाही आहे, तर आपणसुद्धा आता आपण जरी प्रत्यक्ष राजनीती करत नसलो तरी राजनीती अनुभवत असतो आणि आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आत्ताच्या राजकर्त्यांनी सुद्धा कसं वागायला पाहिजे. तर आपला ज्यांच्याशी संबंध येईल अशा संदर्भात तर त्यांना आपण हे श्रीरामांचे वचन किंवा त्यांचा जो उपदेश आहे तो पर्यायानं असा पोहोचवला पाहिजे अशी खूप इच्छा आहे. महत्त्वाचा त्यांनी जे एक मुद्दा शेवटचा सांगितला होता तो फक्त पुनरावृत्ती करते की आपले पिता, आपले आजोबा, आपले पणजोबा जसे सत्यनिष्ठ आचरण करीत होते तसंच सत्यनिष्ठ आचरण तू करत आहेस ना. हा तू मध्ये आपण आहोत. आणि मी तेव्हा म्हटलं होतं की मला हा मुद्दा फार आवडलेला आहे. आणि आत्ता परवा आमच्याकडे मोठे दीर आले होते, लहान दीर आलेले होते, तेव्हा मी हा मुद्दाम सांगितलं की आताच्या नव्या पिढीपर्यंत आपण हा संदेश दिला पाहिजे. त्याच्यासाठी आपले आईवडील जसे वागत होते तसं आपण वागायचे, आपण वागतो तशा आपल्या मुलांवर आपण संस्कार करायचे आणि पुन्हा त्यांनी त्यांच्या मुलांवर करायचे. तर ही जी एक चांगली संस्कृती आहे, चांगली परंपरा आहे ही चालू राहील. आणि असा जो कोणी राजा धर्माचं आणि प्रजेचं पालन करतो तर तो अंती सुखोपभोग प्राप्त करू शकेल असं सगळं सांगितलेलं होतं. अवाप्य सर्वां पृथिवीं यथावदितच्युत स्वर्गमुपैति विद्वान. तर तो स्वर्ग मिळतो. स्वर्ग ही एक वेगळी कल्पना आहे. स्वर्गापेक्षा आपण मुक्तीची वाटचाल करतो आहोत. आणि असं सगळं क्षेमकुशल विचारणाऱ्या राजा रामाला कल्पनाच नाही आहे. इथे तो मनुष्य रूपातला अवतारातलाच राम आहे. तो परब्रह्म जर म्हणून इथं ठाकला असता तर त्याला हे विचारायची गरज नव्हती. पण ज्या भूमिकेत तो आहे ती भूमिका तो बरोबर निभावतोय. आणि म्हणून ही सगळं भरताचं क्षेमकुशल विचारणाऱ्या राजा रामाला व्याकुळ झालेल्या भरतानं अत्यंत दुःखानं पित्याच्या मृत्यूची वार्ता सांगितली, दुःखद वार्ता सांगितली. आणि भरत म्हणतो, हे नरश्रेष्ठा रामा, मीच स्वतः धर्मभ्रष्ट झालो आहे. जो आम्हा सर्वांमध्ये शाश्वत आहे तो मला राजधर्म काय सहाय्य करणार. अरे ज्येष्ठ पुत्र असताना कनिष्ठ अशा मला का राज्य मिळावं. आता फक्त वडिलांची वार्ता त्यांना एका वाक्यात सांगितलेली आणि पुढं त्याच्या मनातलं सगळं तो अजून आपल्या या ज्येष्ठ भ्रात्याला कसं समजावून देतोय, कसं सांगतोय. तो म्हणतो मी का राजा व्हावं. आणि लक्ष्मणाला मात्र वाटत असतं की हा युद्ध करण्यासाठी आलेला आहे. मागच्या वेळेला मी मराठीतलं गीत सगळ्यांना ऐकवलेलं होतं. आता आज तेच संस्कृतमध्येही ऐकवणार आहे. थोडा विषयांतर होईल पण मला ते फार ठसवायचे सगळ्यांच्या मनामध्ये की लक्ष्मणाचे भाव आणि भरताचे भाव हे आपण कसे समजून घ्यायचे. तो म्हणतोय की अरे वृद्ध प्रगल्भ अशा जनांनी भरलेल्या अयोध्या नगरीला चल. तो त्याला आग्रह करतोय, चल या कुळाच्या परंपरेनुसार तू स्वतःला राज्याभिषेक करून घे. आणि या सर्व राजांमध्ये मनुष्य देहधारी देव आहेस, तू देव आहेस असं मला वाटते. भरताला हे सगळं आकलन झालेलं आहे. राघवो भरते नोक्तो बभूव गतचेतसहा. भरतानं सांगितल्यावर रामाची सुद्धा चेतना रहित झालेला आहे. तो त्याची अशी अवस्था झालेली. तथा तमनुपृच्छन्तं राजानं व्यथितेंद्रियः अब्रवीत् दुःखशोकार्तो भरतो मरणे पितुः. किं मे धर्मविहीनस्य राजधर्मः करिष्यति. शाश्वतोऽयं यतो धर्म स्थितोऽस्मासु नरर्षभ. शाश्वत असा जो धर्म आहे
तो आमच्यामध्ये राहायला पाहिजे. आणि म्हणून तो सांगतोय की काय धर्म सांगतो, एक पूर्व परंपरा काय सांगते आपल्या कुळाची किंवा एकूणच आपल्या संस्कृतीची. ज्येष्ठे त्वयि स्थिते राजन कनियान्न भवे नृपहा. अरे ज्येष्ठ भ्राता तू असताना, पुत्र असताना लहान भाऊ कधी राजा होऊच शकत नाही. सुसमृद्ध जनाम रम्याम अयोध्याम गच्छ राघव. आणि ही अशी समृद्ध अशी जी अयोध्या नगरी आहे, इथे तू गच्छ म्हणजे चल, जा, आता इथे राहू नकोस. खूप छान विनवलेलं आहे त्यानं. ज्याचं चरित्र धर्म अर्थ काम, काम हा बाजूलाच ठेवायचं आहे, धर्म अर्थ या पुरुषार्थानुसार आहे. आणि जो अतिमानवी आहे म्हणजे जो दैवी आहे, त्याला कैकेयीनं वनात पाठवलं आणि मग मला राज्यावर बसवलं. तू लक्ष्मण सीतेसह वनात जाताच इकडे जे सज्जनांना अत्यंत प्रिय होतं ते आपले तात स्वर्गवासी झाले रे. पुन्हा तो आता त्याला जमीन सांगतोय. आणि त्या दुःखद वार्तेमुळं दुःखी झालेला तो नरव्याघ्र, एवढा व्याघ्रासारखा पराक्रमी शूर अत्यंत, पण राम मोठ्या कष्टानं उठला. त्यानं आपल्या मृत पित्याला तिथल्या तिथं लगेच उदक दिलेलं आहे. सगळे संस्कार आहेत त्याच्यावर आणि त्यामुळं त्याला ते राहवलंच नाही आहे. आता थांबा, मग थोडे सगळे सांगतील, गुरु सांगतील, त्यांना बोलवू, नंतर उदक सिंचन करू, नाही. तर त्यानं लगेच तिथे उदक दिलेलं आहे. आणि भरत त्याला म्हणतोय की अरे राघवा, रामा, आम्ही म्हणजे मी आणि शत्रुघ्नांनी त्याच वेळी पित्याला उदक दिलं रे. प्रेमानं दिलेल्या जलानेच ते पितृलोकाला गेले. ते सदैव म्हणत असत की हे राम, तूच माझा प्रिय पुत्र आहेस. आणि सगळ्यांना त्याची जाणीव होती की रामच त्याचा जास्त प्रिय पुत्र होता. म्हणजे हे बाकीचे नव्हते असं नाही आहे, पण रामावर जास्त जीव होता, जास्त श्रद्धा होती. आणि अरे तुझी आठवण काढत काढतच त्यांनी देह ठेवला. पित्याचा आपल्या अंत झाला रे. किती व्याकुळतेनं त्यानं सांगितलं असेल. दिविया तो महाराज पिता न संमत सुता. सता म्हणजे सज्जनांना संमत असलेला तो आपला पिता दिवंगत झाला. निर्यात मात्रे भवती ससीते सह लक्ष्मणे दुःखाच्छोकाभिभूतस्य राज्ञो रुधिरमागतम् उत्तिष्ठ पुरुषव्याघ्र क्रियताम उदकम पितुः. आता तो सांगतोय की पित्यांची उदक क्रिया कर. वयं चायंच शत्रुघ्न पूर्वमेव कृतोदकौ. आम्ही दोघांनी उदक दिलेलं आहे. प्रियेण किल दत्तम ही पितृलोकेषु राघव. आणि आम्ही दिल्यानंतर ते पितृलोकाला पोचले. अक्षयं भवतीत्याहुर भवांशैव प्रियसुतः. पण ते सतत म्हणायचे की तूच माझा प्रिय आहेस, म्हणजे रामाला. त्वामेव शोचन त्वयि दर्शनेप्सुस त्वयेव सक्ता मुनिवर्त्म बुद्धिम. तुझी अगदी बुद्धी कशी होती, मुनींनी सांगितलेल्या मार्गावर जाणारी होती. त्वया विहीनस्तव शोकरोगस्त्वांच स्मरण्यत नस्तमितः पितानः. अस्तमितः पिता, आमच्या पित्याचा अस्त झालेला आहे आपल्या, असं त्यांनी सगळं सांगितलं. धीमान स्वर्गे गतो राजा. हे वाल्मिकी रामायणातले थोडे थोडे फरक आहेत बघा. या यजुकसता मतः अहम चायम निष्क्रांत मात्रे भवती सहसीते स लक्ष्मणे. पण तू मात्र सीता आणि लक्ष्मण असं इकडे आलेला होतास. दुःख शोकाभिभूतस्तु राजा त्रिविधम अभ्यगात. त्रिदिवम म्हणजे स्वर्ग. उत्तिष्ठ पुरुषव्याघ्र क्रियताम उदकम पितुः. ते वाक्यसारखे आहेत. अहम चायम शत्रुघ्न पूर्वमेव कृतोदकौ. ती पण रचना सारखीच आहे. प्रियेण किल दत्तम ही पितृलोकेषु राघव. आता प्रियेणच म्हणले त्यांनी सुद्धा, तू जास्त प्रिय होतास. अक्षयं भवतीत्याहुर भवांश्चैव पितुप्रियः त्वामेव शोचंस्तव दर्शनेप्युस् त्वय्येव सक्ता मनिवार्य बुद्धिं त्वया विहीनस्तव शोकरुग्णस्त्वां संस्मरन्नेव गता पिता. ते
इथं तो गता पिता ते म्हणतो, म्हणजे तुझा पिता तुझीच आठवण काढत मरण पावलेला आहे. आणि समर्थांनी मात्र त्वया विहीनस्तव शोकरोगस स्वांच स्मरण अस्तमित पिता नहा. किती छोटासा फरक केलाय. नहा म्हणजे आमचा, आपल्या सगळ्यांचा. आणि मी वाल्मिकी रामायणात मात्र ते म्हणजे तुझा पिता. इथे थोडासा भेद दिसतो की नाही सांगा. समर्थांनी आपला सगळ्यांचा पिता अस्तंगत झाला आहे म्हटले, म्हणजे त्यांना ते उणीव जाणवली असेल की आपल्या सगळ्यांचा पिता आहे. ते म्हणल्यामुळं रामाला कदाचित थोडंसं दुःख वाटेल. रामाच्या भावनांचा आणि भरताच्या भावनांचाही त्यांनी विचार करून तो नहा शब्द वापरला. नहा म्हणजे आपला, आपला, आपला सर्वांचा, आमचा, आपला सर्वांचा. आणि ते म्हणजे तुझा. ते छोटेसे बदल बघा खूप सुंदर करतात. केकयस्थे च मयि तू त्वयि चारण्यमाश्रिते. आता मी मात्र केकय देशात राहत होतो आणि तू मात्र अरण्यामध्ये राहत असताना आपल्या पिताचा हे झालेला आहे, अस्त झालेला आहे. आणि वाल्मिकी रामायणात एक म्हणून त्याचं थोडंसं स्पष्टीकरण आहे, ते सांगतो. तो सांगतो की मी केकय देशामध्ये असतानाच आणि तू वनाचा मार्ग स्वीकारल्यानंतर धरल्यानंतर सज्जनांना मान्य आणि यज्ञशील असा ज्ञानी भरत राजा स्वर्गाला गेला. सीता आणि लक्ष्मण यासह आपण नगरातून बाहेर पडल्याबरोबर दुःख आणि शोक यांनी ग्रस्त झालेला राजा स्वर्गाला गेला. अरे पुरुष श्रेष्ठा, उठ, पित्याची उदक्रिया कर. मी आणि शत्रुघ्नानं पूर्वीच क्रिया केलेली आहे. हे राघवा, प्रियपुत्रांना दिलेली कोणतीही वस्तू पितृलोकामध्ये त्या व्यक्तीला पोहोचत असते असं म्हणतात. आणि तूच जर पित्याला सर्वात अधिक प्रिय होतास, तुझ्याकडंच लागलेलं मन परत न फिरवता तुझा वियोग झाल्यामुळं शोकाने जर्जर झालेला तुझा पिता तुझ्याच करिता शोक करीत आहे आणि तुझेच नाव घेत घेत घोकत घोकत स्वर्गाला गेला. इथे तुझेच म्हणलेलं होतं आणि मी म्हणलं तसं समर्थांनी आपले म्हणलेलं आहे, आपल्या सर्वांचा पिता. किंचित फरक लक्षात ठेवायचा. आता इथे त्यांनी कर म्हणून सांगितलं, पण रामाला समजल्या त्यानं उदकदान जरी केलं असलं तरी विधिवत सगळं करायला पाहिजे. आणि ते आता 110व्या सर्गामध्ये तो करणार आहे की भरतानं पित्याच्या निधनाची वार्ता सांगितल्या राम निशब्द झालेला आहे. कधी कधी आपलंही मन असं ठप्प होतं बघा. इथे कंठ दाटून येतो, शब्दही बोलवत नाही आणि डोळे तर असे अश्रूंनी भरून येतात. अगदी जसा काही तो चेतनाहीन झाला, काहीच बोलू शकत नव्हता. आपल्या प्रिय भरतानंच शत्रुंजयानं आपल्यावर जणू हे शब्दरूपी वज्रच सोडलं आहे असं रामाला वाटलं. एकदम धक्काय हो. असं पित्याच्या निधनाची वार्ता त्याला कळेल असं कधी वाटलंही नव्हतं. ताम श्रुत्वा करुणां वाचम पितुर्मरण संविताम राघव परते नोक्तो बभूव गतचेतनः. अगदी वाल्मिकी रामायणात असेच सगळे वर्णन आहेत. वाग्वज्रं भरते नोक्तं मनोज्ञं परंतप प्रगृह्य बाहुर रामोपी पुष्पिताग्रो द्रुमो यथा. फुलांनी डवरलेल्या वृक्षांनी जसा एखाद्या दुसऱ्या वृक्षाचा आधार घ्यावा तशी त्याची अवस्था झाली. वने परशुना कृंतस्तथा भूमौ पपातः तथा निपतितं रामं जगत्यां जगती पतिं. वने परशुना कृतस्तथा भुवि पपातः. वाल्मिकी रामायणात कृत्तस म्हणले आणि इथे कृंतस. कृंत म्हणजे कुरतडणे, तोडणे, आणि कृत्त म्हणजे तसंच तोडलं. परशु म्हणजे तलवारीनं, आपलं पहारेनं किंवा कुऱ्हाडीनं. तया हि पतितं रामं जगत्यां जगती पतिं. अहो, हा जगताचा पती असलेला राम किंवा पिता असलेला राम, इतकी त्याची अवस्था झाली की त्यानं आपल्या भरताला आपल्या बाहुपाशात घेतलं
आणि एखाद्या फुलाने डवरलेल्या वृक्षानं दुसऱ्याला आधार द्यावा, पण तोच वृक्ष वनामध्ये उन्मळून पडावा, तसा तो राम जमिनीवर पडलेला. दोघं एकमेकांना कडकडून भेटलेत. इतकी वार्ता सांगितल्यावर त्याला ते असह्य झालेले. आणि जो अखिल जगाचा स्वामी कळपातून दुरावलेल्या चेतनाहीन गजराजाप्रमाणे जमिनीवर निश्चित पडला. सगळ्या जगाचा स्वामी आहे, पण आता तो कळपातून दुरावलेल्या एखाद्या गजराजाप्रमाणे निश्चित पडला. दुःखामध्ये आपला भाऊ भेटलाय. रामाची आणि भरताची ही दुःख ही द्विगुणित झाली. आनंद द्विगुणित होतो, तसं दुःखसुद्धा असंच वाढत जातं एक आपल्या जवळच्या माणसाला भेटल्यावर. सीता ही अश्रुपात करीत रडू लागली. समर्थांच्या भाषेत ते सांगतायत की सर्वांच्याच नेत्रातून अश्रुपात यायला लागले. सीतेचा अश्रू जलानं जणू अचेतन अशा रामावर प्रोक्षण केलेलं आहे सीतेनं. म्हणजे तिच्या अश्रुजलानं त्याच्यावर शिंपडतो की नाही आपण जसा सडा, तसं तिचेही अश्रू इतके त्या रामावर सगळे असे प्रोक्षण केले त्यांनी. आणि राम सचेतन झाला. सावध झाल्यावरही त्याच्या नेत्रातून अश्रू वाहतच होते. इतका तो निश्चेष्ट होऊन पडला होता. मितभाषी पित्याच्या पृथ्वीपती अशा राजाच्या निधनाची वार्ता ऐकल्यावर धर्मज्ञ असा राम धर्माला अनुसरून भरताला असं वचन बोलला, त्या थोर महात्म्याचे कार्य अभागी अशा मला केलं पाहिजे. जो माझ्या दुःखामुळं गतप्राण झाला त्यावेळेस तूही त्यांच्याजवळ नव्हतास. कुणीच नाही ना, एकही मुलगा नाही. 4 पुत्र होऊन सुद्धा तो असा निपुत्रिकासारखं त्याला मरण आलेलं आहे. अरे सिद्धार्था, तूच सांग की एकट्या शत्रुघ्नाने आपल्या पित्याचे उदक कार्य कसे केले असते. राजा दशरथ नसलेल्या आणि सैरभैर झालेल्या अशा अयोध्या नगरीला वनवासात असूनसुद्धा जावे असं वाटतच नाही आता म्हणतो. कारण आता माझा पिता तिथं नाही तर त्या नगरीला जावंसच वाटत नाही. आणि तिथे आपले तात नाहीत, ते स्वर्गाला गेल्यानंतर अयोध्या नगरीला वनवास संपल्यावर खरंच यावंसं वाटत नाही. कारण तिथं आल्यावर मला कोण शिकवेल, मला कोण समजावून देईल. मी वनात जायला निघालो असतो सुद्धा मी त्यांचं सांत्वन केलं होतं, पण जे मला श्रवणसुख देत होते, सतत छान ऐकवत होते, त्यांचे शब्द मला आता कसे ऐकायला मिळणार. आपण जशी व्यवहारात जशी दुःख करतो की नाही, किंवा पाहतो ना असं आत्यंतिक जवळच्या माणसाचं, तसा रामानं शोक केलेला आहे. निप्रभाम तामनेकाग्राम हीनाम नृपवरेण निवृत्तवनवासोपी नायोध्यां गन्तुमुत्सहे पुरा प्रोष्य निवृत्ते मां पिता यान्याह सांत्वयन् वाक्यानि तानि श्रोष्यामि कुतकर्णसुखान्यहम्. आता कानाला सुख देणारी ती वाक्य किंवा ते शब्द मला कसे ऐकायला मिळणार. निष्प्रधानामनेकाग्राम नरेंद्रेण विना कृता निवृत्तवनवासोपी नायोध्यां गन्तुमुत्सहे. जरी हे झालं तरीसुद्धा मला यावंसं वाटत नाही. पुरा प्रेक्ष्य सुवृत्तं मां पिता यान्याह सांत्वयन् वाक्यानि तानि श्रोष्यामि कुतः कर्णसुखान्यहम्. सारखीच थोडीशी रचना किंचित. कुतः दोन्हीकडं वाल्मिकी आणि समर्थांनी ज्या रचना केलेली आहे, लिहिलेलं आहे, त्यात तशीच रचना की आता माझा वनवास जरी संपला तरी राजाचा वियोग झाल्यामुळं आणि त्याचं मुख्य रक्षण करणाराच नष्ट झालेला आहे. राज्याचं प्रजाजन ज्यामुळे व्याकुळ झालेले आहेत, अशा अयोध्येमध्ये मी परत येऊ शकत नाही. आपल्याला पुढचं गीत घ्यायचे, ऐकायचे, पण हे आठवतात शब्द रामाचे की आता मला तिथे यावंसंच वाटत नाही. अरे शत्रुतापना भरता पिता परलोकी गेला असता, वनवास संपून मी अयोध्येमध्ये गेल्यावर माझ्या हितासंबंधात अधिकार वाणीणारे मला कोण उपदेश करेल. बघा, पिता जेवढा अधिकार वाणीनं सांगतो तेवढं दुसरे कोणी सांगतील का. थोडे त्रयस्थ तटस्थच असतात की नाही लोक. आता घे तुला सांभाळून, तुझ्यावरच जबाबदारी आहे. पण वडील कसे त्याला प्रत्येक गोष्ट समजावून द्यायचे, ती आठवण येते. आणि असं भरताला म्हटल्यावर दुःखानं तो म्हणतो
सीते, अगं तुझे श्वशूर मृत झाले. लक्ष्मण आता पितृहीन झाला ग. आणि पृथ्वीचा स्वामी राजा दशरथ स्वर्गवासी झाल्यामुळं भरतही दुःखानं व्याकुळ झाला आहे. सीतेला तो सांगतोय, अगदी तुझे श्वशूर मृत झाले. सीते मृतस्ते श्वशूर पित्राहीना स्म लक्ष्मण. भरतो दुःखमाचष्टे स्वर्गतम पृथ्वीपती. या भरताने हे दुःख सांगितलं की हा पृथ्वीपती स्वर्गाला गेलाय. तेव्हा अश्रुपूर्ण असे त्यांचे बरंच बोलणं झालं. राम अत्यंत दुःखानं सगळं बोलत होता. भरत सावध होऊन सगळं धैर्य एकवटून बुद्धिमान असा तो जगतपती रामाला अश्रू भरल्या सद्गदित कंठानं की नरव्याघ्र रामा उठ, पित्याला उदक दे. तर लहान असला तरी त्याने तिथं मोठेपणा घेतलाय बघा, सगळं मोठ्यासारखं तो त्याला समजावून देतोय. मी आणि शत्रुघ्नानं यापूर्वीच उदक दिलेलं आहे. उत्तिष्ठ, ते पुनरावृत्ती आहे मागच्या सर्गामध्ये निथे. उत्तिष्ठ पुरुष व्याघ्र क्रियताम उदकम पितुः अहम चायम च शत्रुघ्न पूर्वमेव कृतोदकौ. आम्ही दोघांनी उदक दिलेलं आहे. रामानं रडणाऱ्या जानकीला जरा दूर केलं म्हणजे. आणि दुःखी अशा लक्ष्मणाकडे पाहत दुःखानंच राम म्हणतो, आता मी आपल्या पित्याच्या हितासाठी म्हणजे परलोकाच्या हितासाठी जलदान देईन. सीता पुरस्तात् व्रजतु त्वमे नाम मितो व्रज अहम पश्चात गमिष्यामि गतिरेषा सनातनी. ही सनातनी गती आहे, सनातन पूर्वीपासून चालत आलेली गती आहे. तेव्हा शत्रूला ताप देणाऱ्या भरता, मी हे कार्य करीन. आता जायचं कसं? छोट्या छोट्या गोष्टी, जसं वनवासात येताना असंच सांगितलेलं होतं की सीता पुढे जाईल, लक्ष्मण तू मध्ये राहा, तिच्या मागे जा आणि मी त्यानंतर जाईन. तसंच इथं सुद्धा सांगितलं की हे शत्रूला ताप देणाऱ्या भरता, हे मी कार्य करीन, पण सीतेला आधी पुढं जाऊ देत. तू तिच्या मागे जा आणि मी त्यानंतर जाईन. हीच पद्धत प्राचीन काळापासून स्त्रीचं रक्षणाची किती बघा बारकावे त्यांनी सांगितलेले आहेत. आजही आपण ते पाळायला काहीच हरकत नाही. रोज ज्या नवनवीन घटना ऐकायला येत आहेत त्या ऐकायला येणार नाही. आणि सदैव पित्याचं अनुकरण करणारा अत्यंत तेजस्वी आत्मविजयी, ज्यानं सगळा आत्म्यावर विजय मिळवलेला आहे, कोमलदात, सगळ्या गोष्टींचं वर्णन इतकंच या रामायणाने केलेलं आहे की प्रत्येक गोष्ट त्याची किती छान होती. शांत स्वभावाचा, दृढ भक्तियुक्त असा राम निघाला असता सुमंत्रही त्या राजपुत्रांना धीर देत त्यांच्यासह मंदाकिनी नदीकडे गेलेला आहे. सुमंत्रानं खूप ठिकाणी ही जी जबाबदारी स्वीकारलेली आहे ना, त्याला तोडच नाही. आणि ते सगळे यशवंत, सगळे कीर्तिवंत आहेत असे राजपुत्र पुण्यमयी, जिच्या किनाऱ्यावर सदैव फुलांनी भरलेले वृक्ष आहेत. साधं नदीवर गेले म्हणलं असतं नाही, पण प्रत्येक त्या नदीचं सुद्धा महत्त्व सांगितलेलं आहे. नदी सदैव फुलांनी भरलेले वृक्ष जिच्या काठावर आहेत. मंदाकिनी नदीच्या जवळ ते आलेत. सर्व तिच्या मोठ्या प्रवाहाजवळील स्वच्छ अशा निर्मळ पाण्यात, अर्थात शिवतीर्थ जिथं आहे तिथं जवळ आले आणि आपल्या पित्याला उद्देशून उदक देऊ लागले. रामानं हाताच्या उंजळीत असं जल घेतलेलं आहे आणि विशिष्ट दिशेला तोंड करून तो म्हणू लागला, हे राजश्रेष्ठा, राजकेसरी, तात, आपण दिव्य आणि अक्षय अशा पितृलोकात आहात. मी दिलेल्या पाण्याचा स्वीकार करा, असे जलाचा स्वीकार करा. म्हणून तो अगदी उदक ते देतोय. इदम ते राजशार्दूल विमलम दिव्यमक्षयम पितृलोकेषु पानीयम मद्दत्तम उपतिष्ठताम, याचा स्वीकार करा. नंतर तो नराधीप मंदाकिनीच्या तीरावर येऊन आपल्या बंधूसह माघारी वळला. तिथे इंगुदीच्या जवळच येऊन त्यानं दर्भाचं आसन पसरलेलं आहे. खूप व्याकुळ झाला आहे तो आणि अत्यंत दुःखानं असं म्हणतो की महाराज, हे जे मी आपल्याला अर्पण करत आहे ते आपण भक्षण करा. की जे अन्न पूर्वी राजांनी भक्षण केलं आहे तेच ते देवांचंही अन्न आहे. यद्भुङ्क्ष्वं महाराज प्रीतो यदशनावयं यदन्न पुरुषो राजन्स तदन्नास्तस्य देवताः. एतत्ते राजशार्दूलं विमलं तोयमक्षयं
पितृलोकगतस्याद्य मद्दत्तम उपतिष्ठतु. आता हे मी दिलेलं तुम्ही सगळं स्वीकारा म्हटलंय. आणि मग रामानं त्याच मार्गानं खाली उतरून पर्वताच्या एका सुंदर अशा रम्य शिखरावर तो चढायला लागला. तेव्हा तो राम आपल्या सुंदर अशा पर्णकुटीच्या दाराजवळ येऊन त्यानं आपल्या दोन्ही हातांनी भरत आणि लक्ष्मणाला जवळ घेतलं. बघा, असे प्रसंग आपण पाहतो की मोठ्यांनी कसं सगळ्यांना सावरायचं असतं. राघव रामानं सीतेसह त्या दोघांना आपल्या हातानं जवळ घेतलं. तेव्हा त्याचे रडवेल्या आवाजातलं बोलणं भरताचे सैनिकसुद्धा ऐकत होते. अशी आपण पाहतो बघा दुःखद घटना घडल्यानंतर. आणि इतरांनासुद्धा ते ऐकवत नाही, पाहवत नाही. आता राम भरताशी बोलत नसला तरी वडिलांच्या मृत्यूच्या दुःखानं आर्त अशा आवाजात असा आवाज ऐकू येत होता. जास्त बोलू शकत नव्हता. आणि इकडे भरतासह आलेल्यांमध्ये कोणी घोड्यांवर, कोणी हत्तीवर, तर काही स्वतःच असे नटून तटूनही आले होते भेटायचे चांगलं म्हणून. ते नवयुवक राजकुमार जरा दूरदूरूनच रामाच्या भेटीसाठी आलेले ते जणू काही एकमेकाकडे धावत आले. त्यांनाही असं झालं कधी रामाला एकदा भेटू. आणि या सगळ्या भावंडांना एकत्र पाहण्यासाठी सगळे लोक मिळेल त्या वाहनाने जाण्यासाठी घाई करू लागले. गर्दी प्रचंड होती हो. आणि सा भूमिर्बहुसाहस्रै खुरनेमी समाहता मुमुचतुमलं नादं द्यौरिवाभ्रसमागमे तेन वित्रासिता नागा बलेन सकरेण वहा असंह्यतोतुलं शब्दं जग्मुरन्यत्वनं भयात् सा मुनिबहुभिर्यातै रथे नेमी समाहता मुमोच. अशी ही जी ओळ आहे, मुमूच तुमुलम नादम, हे सगळं वाल्मिकी रामायणातही तसंच आहे. काय सांगतायत की वनातली ती जमीन हजारो खुरांच्या खुणांनी गजबजून गेली होती. त्यातून एवढा प्रचंड आवाज निर्माण होत होता की तो जणू काही ढगांच्या बरोबर स्वर्गात पोहोचत होता. आणि त्या आवाजानं घाबरलेले हत्ती आपापल्या हत्तीणींबरोबर आवाज सहन न झाल्यामुळं ते सगळे अस्वस्थ झाले होते. जे आत्ता सांगितलं ना ते वर्णन, की ते वन सोडून अन्य वनात गेले. अगदी डुकरं, हरणं, सिंह, रेडे, अस्वल, वानरं, वाघ, गायी सगळेजण ते वन सोडून आपापल्या कळपासह धावायला लागले. कारण एवढी गर्दी त्यांनी आयुष्यात कधी पाहिलेलीच नाही हो. वनातल्या प्राण्यांना त्यांचंच सगळं ते असतं की नाही साम्राज्य. आणि कुठेही ते अगदी शांतपणानं हवंय तिथे विहार करत असतात, चरत असतात, खात असतात. आणि इथं मात्र आता ह्या गर्दीमुळे सगळ्यांच्यावर बंधनं आली. ते न वित्रासिता नागा, कोण त्रस्त झाले. नाग म्हणजे हत्ती बरं का. करेणू परिवारिता, करेणू म्हणजे त्यांच्या हत्तीणींसह असलेले ते सगळे असे धावायला लागले. आवासयंतो गंधेन जगमुरन्यत्वनं ततः, आणि सगळ्या दुसऱ्या वनामध्ये ते निघून जायला लागले. वराह मृगसिंहाश्च महिषा सर्व वानराः व्याघ्र गोकर्ण गवय वित्रेषु पृषतैसह रथोगा शार्ङ्गदान्यूह हंसा कारंडवा प्लवाः, प्लवा म्हणजे वानर, तया कोकिल संज्ञाश्च विसौज्ञ भेजिरे दिशहा, विसौज्ञा. ते अगदी असे हे झाले, शांत झाले आणि सगळीकडे दशदिशांना फिरायला लागले. त्या मोठ्या आवाजामुळं, आवाजसुद्धा त्यांना माहिती नसतात तो. हंस, मोर, बदक, सगळे जलप्रवाहातील प्राणी, कोकिळ, सगळे पक्षी घाबरून इकडं तिकडं दिशाहीनपणे जाऊ लागले. आणि त्या आवाजानं, पक्ष्यांच्या गोंगाटानं सगळं आकाश भरून गेलं होतं. आणि वनातील जमीन सगळ्या माणसांनी भरून गेली. आता म्हणाल हे वर्णन कशाला ऐकायचं आहे. पण मला आत्ताच्याही काळातलं लक्षात येतं की जिथे पूर्वी चांगली वनं होती, भरपूर वृक्ष असायचे, आणि आता हे सगळे काय म्हणू आपण, वाहनांची इतकी गर्दी झाल्यामुळं सगळे पशु पक्षी घाबरून दूर पळत आहेत. त्यांचं वन अरण्य सगळं निघून गेलेलं आहे. आणि त्या एका क्षणामुळं किंवा एका प्रसंगामुळं इतके त्रस्त झाले असतील. तर हल्लीच्या ह्या नव्या सगळ्या सुधारणांमुळं तर म्हणून आता वन्यजीवांवर सगळा धोकाच आलेला आहे ना सगळ्यांवर. म्हणजे त्यांचं राहण्याचंच ठिकाणच त्यांना राहिलेलं नाही आहे.
मग अशी सगळी माणसंही तिथं दुःख भरल्या नेत्रांनी व्याकुळ झाली होती. तो प्रसंग पाहून तिन्ही भाऊ चारी भाऊ एकत्रित आले आणि त्यांना पाहून पितृतुल्य भातृतुल्य धर्मज्ञ अशा श्रेष्ठ रामानं सगळ्या भावांना जवळ घेतलं. रामाला काही लोकांनी अभिवादन केलं. सगळे त्याला भेटायला घाईघाईनं आले. त्या प्रत्येकाला रामानं उचित वेळ दिलेला आहे. नाही तर एखादे म्हणले असे, ओ आता रामाला त्यांच्या भावांना नेना भेटू देत नाही. रामानं सगळ्यांना न्याय दिलेला आहे. आणि सगळे थोर महात्मे रडत असताना त्यांच्या दुःखाचा ध्वनी जणू सगळ्या पृथ्वीवर भरून गेला आणि सगळीकडे पर्वतांच्या गुहांमध्ये दिशांना मृदंगाच्या घोषाप्रमाणे प्रतिध्वनी ऐकू यायला लागला. तथा तु तेषां रुदनं महात्मनां भुवं च खं चानुनदन् निस्वनः गुहागिरीणां सदिशश्च नादां मृदंगघोष प्रतिमो विशुश्रुवे. सगळ्यांचे आवाज यायला लागलेले आहेत आणि हा एक म्हणजे अत्यंत दुःखाकुल आणि भावविभोर असा हा प्रसंग सगळ्यांनी अनुभवलेला आहे. आत्ता मी तुम्हाला म्हटलं होतं तसं ते जे त्या दिवशीचं जे गीत होतं ते संस्कृतमधलं गीत आता आज मी ऐकवणार आहे. खरं म्हणजे ते आधीचं होतं प्रसंगाचं, पण त्या दिवशी वेळ नव्हता आणि लक्ष्मणानं हा सगळा एवढा लवाजमा किंवा एवढे सगळे सैनिक आणि हा जेव्हा भरत येताना पाहिलं होतं आणि त्याला असं वाटतं की हा भरत नक्कीच युद्ध करायला आलेला आहे, म्हणून त्यानं रामाला एक हे केलं होतं, सजग केलं होतं की तू पहिल्यांदा या सीतामाईला आश्रयासाठी दुसरीकडे ने, कुठेतरी गुहेमध्ये ने, म्हणजे ती सुरक्षित राहील, एवढी त्याची तिच्यावर श्रद्धा होती. काळजीपोई तो बोलतो आणि मराठीतला आपण भाव जरी ऐकला असला तरी संस्कृतमध्ये सीताराम दातार म्हणून त्यांनी सगळं हे पुस्तक पूर्ण गीत रामायणाचं संस्कृतमय केलेलं आहे. प्रेषयस्व जानकी माश्रयाय गौहरं राम रक्ष दक्षतां उद्यमस्व कार्मुकम. आणि तू कार्मुक म्हणजे धनुष्य सज्ज ठेव. आता मराठी सांगणार नाही कारण त्या दिवशी आपण पाहिलं होतं, तेव्हा पहिल्या 2 ओळी फक्त म्हणते. आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा चाप बाण घ्या करी सावधान राघवा. आता सावध व्हा. आपण आता आल्यानंतरचा हा प्रसंग पाहिल्यावर सगळे लक्ष्मणाच्याही मनातलं ते निघून गेले. मेघनादवध्वनी श्रूयते वनांतरे भक्षभागमपजहन श्वापदः पलायते. आत्ता जे सांगितलं ती श्वापदं सगळी पळायला लागली. कंपितांग शावकं संभ्रमेण वाश्यते धूलिकान भोगता किमपि सैन्यमार्जते छिन्नमपि न दृश्यतां शामयस्व पावकं राम रक्ष दक्षतां राम रक्ष दक्षतां. उत्तरेण संस्थितो गणस्सखेन हेतुना दृश्यमेव तन्मया तालवृक्ष मृच्छता. तो तालवृक्षावर चढला होता. निर्जनं कुतो वनं कोभियाति वैवृथा तालतरुतलेस्तु जा म्हणजे दोरी धनुष्याची धनुष्य निपुण मातता दृश्य एव रिपुदरो वांछति हयोरुणं राम रक्ष दक्षतां उद्यमस्व कार्मुकं. सैनिका व्रजन्ति धावन्ति हस्तिनोहयाः स्वेदक्लिन्न वाहका रथस्थिता महारथाः. कोयमेष उत्थितो दृश्यते रथे युवा त्वमिव दीर्घबाहुकः श्यामलोप्ययं तथा. भरत उतरतोय रथातून आणि तो म्हणतो अगदी तुझ्यासारखा कोण उतरतोय. किमृणाय मृगयते बंधुरेव बांधवं राम रक्ष दक्षतां उद्यमस्व कार्मुकं. भीरु भरत ईहते किन्नु बंधुनावधं समीपमे त्वयं पुनश्चिन्नद्मि तस्य मस्तकं. तो म्हणतो मी त्याचं मस्तक छिन्न करून टाकेन. जन्मदास्य वीक्षतां छिन्नसुतकलेवरं निकटमेव श्रूयते
वाजिवल्गितं द्रुतम् अवसरोऽयमागतो योक्तुमस्त्रपाटवम् राम रक्ष दक्षताम् उद्यमस्व कार्मुकम् एकलस्थितोऽहमा या त्वमसि बलं लोकपालको नवो निर्बलो जनोप्ययम् न क्षमेत संगरे नाथमपि हि बालकं क्षत्रियस्य धर्मजं कर्म रिपुनिषूदनं योऽपि दृश्यते ग्रतस्तन्नयामि रौरवम्. क्षत्रियाचं कर्तव्य जरी युद्ध असलं तरी मीच त्याला आता रौरव नरकाला पाठवून देईन. मन्युरेश वर्धते संयतोऽपि संततं जन्म राघवस्य किं सोढुमापदापदं पापमुक्तमेकदा भवतु मेदिनीतलं भरतखण्डमश्नुतां रामराज्यसम्पदं धर्मरक्षणक्षणे दुर्जयो हरेरहं रामरक्ष दक्षताम् उद्यमस्व कार्मुकम् उद्यमस्व कार्मुकम् उद्यमस्व कार्मुक. रामाला तो धनुष्यबाण सज्ज ठेवायला सांगतोय आणि हे सगळं आवर म्हणतोय तुझा क्रोध वगैरे. आता पुढचा जो आहे सर्ग तो वसिष्ठांचं दर्शन नावाचा आहे आणि वसिष्ठांना पुढे करून दशरथाच्या राण्या. आपल्याला बघा इथपर्यंतचा एक प्रसंग माहिती आहे, पण सगळ्या माता कशा भेटतात. मला इथे मात्र माता जेव्हा भेटतायत ना तेव्हा आत्ता तो दासायन ग्रंथ वाचते आहे आणि त्याच्यातला श्री समर्थ जेव्हा 20-22 वर्षानंतर श्रीरामांच्या आदेशानुसार आता पुन्हा कृष्णातीरी तुझं कार्य कर म्हणून सांगितलं आहे आणि पुन्हा ते म्हणतात की मी परत एकदा गंगातीराचं दर्शन घेऊन नंतर आपल्या आदेशाप्रमाणे वागेन. आणि म्हणून ते पैठणला आलेले होते. पैठणचे सगळे प्रसंग काही मला सांगायचे नाही आहेत, पण तिथे मात्र जेव्हा ते कीर्तन करत होते तेव्हा जामचा एक कोणतरी ब्राह्मण त्या ठिकाणी त्याचं कीर्तन ऐकत असताना त्याला लक्षात येतं की हा 22-23 वर्षापूर्वीचा सूर्याजी पंतांचाच मुलगा आहे जो विवाहाच्या वेळेला पळून गेला होता. आणि म्हणून त्यांनी त्याला सांगितलं की अरे तूच तो नारायण ना. तर हो म्हणतो. तिथं काही आडेवेडे घेतले नाही. अरे म्हणे तुझ्या मातेचे रडून रडून डोळे गेले, तिच्या इतका शोक आहे तिला अनावर झालेला, तर तिला येऊन भेट ना. असं म्हणल्या दुसऱ्या दिवशी किंवा त्याच क्षणी नारायण भेटायला आलेला आहे आणि मातेला दारामध्ये ज्या वेळेला अंगणामध्ये जातो आणि त्यावेळेला खणखणीत आवाजात काय म्हणतात हो, नसे मानसी दुष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. स्वतः सर्वोत्तमाचा दास आहे म्हणून त्यांनी ते छान श्लोक त्यावेळेला म्हटलेला आहे. आणि त्याचा आवाज ऐकल्यानंतर आईला लक्षात येत नाही, इतका आवाज खणखणीत झालेला आहे. आणि म्हणून ती आपल्या सुनेला श्रेष्ठांच्या बायकोला सांगतीये की अगं बघ बाहेर गोसावी आलाय आणि त्याला काहीतरी भिक्षा घाल. तेव्हा ते म्हणतात आई गोसावी नाही आलेला, गोसावी आलेला नाही. मग तिच्या लक्षात येतं की हा आपला नारायण आहे आणि तिच्याही तोंडून शब्द फुटत नाहीत. हर्षभरानं तिचा कंठ दाटून येतो आणि नारायणाचं मस्तक मातोश्रींच्या शरणावर टेकलं आणि कोण माझा नारोबा का म्हणून तिनं जे कडकडून भेट झालेली आहे. अरे तू इतक्या उशिरा आलास की आता मी तुला पाहू शकत नाही. डोळ्यावरून हात फिरवलाय आणि आईला मातेला दृष्टी आलेली आहे आणि तिने 22 वर्ष जे काही पाहिलं नाही ते तिला आता सगळं जग दिसायला लागलं. आणि पुढचा प्रसंग लगेचच त्याचे जे श्रेष्ठ गंगाधर आहेत, बंधू आहेत, संध्यावंदन करत देवापुढं बसलेले आहेत. आणि त्यांनी जेव्हा नारोबाचा आवाज ऐकला नारायणाचा, धावत धावत तो आला आहे आणि त्यांनी जे कडकडून मिठी मारलेली आहे त्या दोघांची जी भेट आहे ती या भरत आणि रामाच्या भेटीसारखी आहे. म्हणून मला मुद्दाम तो प्रसंग आजच वाचला आणि इतकं भावला की आपण आज भरताच्या भेटीचा प्रसंग पाहणार आहोत आणि ते समर्थांच्याही आयुष्यात तसंच झालेलं आहे. तर त्याच्या लक्षात येतं की आपल्याला हा जरी सोडून गेलेला होता तरी लावण्य संपन्न असं त्याचं जे सगळं आता रूप झालेलं आहे, सगळं रूप बदललेलं आहे. आणि
त्या दोघांमधला पुन्हा संवाद आहे तो काही मी सांगत नाही, पण काही दिवस ते राहिलेले आहेत आणि आपल्या मातेची आणि बंधूंच्या बरोबर समवेत राहिले. पण हा जो प्रसंग आहे, आता मला म्हणून आत्ता आठवण आली की त्या मातांची प्रतिक्रिया काय आहे, मातांबद्दल काय वाटते. हा पुढचा प्रसंग 111वा सर्ग तसा आहे. तेवढा खरं म्हणजे मला 12-13पर्यंत जायचं होतं, बघूया. तर महर्षी वसिष्ठांना पुढं करून दशरथाच्या राण्या रामदर्शनाच्या आकांक्षेनं तिकडं आलेले आहेत. रामाच्या मातांनी मंदाकिनी नदीच्या दिशेनं जात असताना दुरूनच लक्ष्मण रामाची सेवा करताना पाहिलं होतं. कौसल्याच्या नेत्रातून तर अश्रूच्या धाराच वाहत होत्या. कंठ दाटून आला, कोरडा पडला. सुमित्रेला केवलवाण्या आवाजात ती बोलू लागली आणि अन्य राहण्याही अशा हीनदीन झाल्या होत्या. कौसल्या म्हणते, खरोखर त्यांचा बालक, रक्षक, मंगलकारी, दुःखहारी अशा रामाला वनात त्याच्या पित्यानं पाठवलं. सुमित्रे, तुझा पुत्र म्हणजे लक्ष्मण सदैव न कंटाळता न थकता रामाची सेवा करतोय ग. तो माझ्या पुत्रामुळं म्हणजे रामामुळं तुझ्यापासून दूर गेला. तिला सुद्धा त्याची खंत आहे की आपल्यामुळं सुमित्रेलाही दुःख भोगायला लागलं. या कैकेयीच्या आज्ञेमुळं तुझा प्रिय पुत्र दूर गेला आणि हे काही बरं झालं नाही म्हणती. त्या वाईट व्हायच्या म्हणजे कृत्याच्या परिणामातून आता मुक्त व्हावं. हत सुमित्रे पुत्रस्ते सदा जलमतंद्रितः स्वयं पुत्रस्य हस्ते हरते कारणाश्रम लक्ष्मण. खरं म्हणजे त्यानं काही कारण नव्हतं, पण आपल्या भावाची सेवा करण्यासाठी तो आलाय. असं दक्षिण दिशेनं थोडं थोडं पुढं गेल्यावर नदीच्या किनाऱ्यावर मगाशी सांगितलं तसं दर्भाच्या आसनावर बसलेला पिनाक म्हणजे तो धनुर्धारी राम, त्याला डोळे भरून कौसल्यानं पाहिलं. जो पृथ्वीचा स्वामी आहे त्यानं कसं असायला हवं राजासारखं, आणि त्या रामाला आता जमिनीवर आणि ते दर्भावर बसलेलं पाहून बघ म्हणते, बघ तो कसा बसला आहे, सगळे अलंकार ज्यानं ल्यावेत अशी कौसल्या कैकेयीला सांगते. हा थोर महात्मा अशा रामानं त्या इक्ष्वाकू वंशाच्या स्वामीनं काय स्वतःची अवस्था करून घेतली आहे ते बघ. ज्यानं सर्व प्रकारचे भक्ष भोज्य सगळ्या पदार्थांचं सेवन करायचं किंवा केलं आहे, त्यांना असं कंदमुळं भक्षण करणं मला इष्ट वाटत नाही. ज्यानं थोर अशा इंद्राप्रमाणे सगळ्या पृथ्वीचं राज्य करायचं, तो आता इथे वनात कंदमुळं फळं सेवन करत आहे. म्हणून या जगात पुरुष जे अन्न सेवन करतात तेच अन्न त्याच्या देवदेवताही सेवन करतात. ही गोष्ट मला अधिक दुःखदायक वाटते म्हणते. चतुरंतां महिं भुक्त्वा महेंद्र सदृशो भुवी कथमिंगुदपिण्याकं सभुंक्ते वसुधाधिपः. इंगुदीची फळं वगैरे तो खातोय ना. अशा प्रकारे ती शोक करत रडत ज्या सगळ्या राण्यांनी रामाच्या दुःखानं दुःखी झालेल्या अशा त्यांनी जणू स्वर्गातून भ्रष्ट झालेल्या देवाप्रमाणे भासणाऱ्या रामाला आश्रमात पाहिलं. स्वर्गातून जसं नंतर येतात ना लोक दुःखी होऊन, तशी त्याची अवस्था त्यांना दिसते. आणि सगळ्या सुखोपभोगांचा त्याग केलेल्या अशा रामाला बघून राण्यांनी दुःखावेगानं आपल्या अश्रूंना वाट करून दिलेली. त्या सत्यनिष्ठ नरव्याघ्र रामानं आपल्या आसनावरून उठून आपल्या सर्व मातांचं मंगल असं पादवंदन केलं. आता बघा हा एक दृश्य, मातांची सेवा, मातांबद्दल किती आदर, ती रामाकडून शिकावी, रामाकडून घ्यावं. त्याच्या इंगुदीच्या तेलानं मृदू झालेल्या अशा हातांचा सुखावह स्पर्श झाल्या त्याचे चरण धुळीनं माखलेले असून सुद्धा ते त्यांना धुवावेसे वाटेनात, कारण ते आपल्या मुलाचं ते कौतुक आणि त्याचा अनुभव त्याच्या चरणांचा त्यांना घ्यायचा आहे. त्या अनिमिष नेत्रांनी रामाकडे बघत राहिल्या आणि त्यांच्या नजरा या रामावरच खेळून राहिल्या. रामाच्या नंतर लक्ष्मणानंही अत्यंत दुःखी अशा आपल्या मातांना वंदन केलं. हा एक प्रघात होता. आता आईवडील दुरून आले तरी मुलं लांब असतील, पण नमस्कार करावा, आईवडिलांचं चरणतीर्थ घ्यावं. आपल्या मातांकडून त्यांनी घेतलं आणि रामाप्रमाणेच त्या दशरथाच्या राण्यांनी सुद्धा आपल्या शुभलक्ष्मणी लक्षणालाही मंगलमय आशीर्वाद दिले.
आणि त्या सर्व दुःखी अशा मातांचं सीतेनंही चरणवंदन केलं. सीतेनं नंतर केलं. आणि अश्रू भरल्या नेत्रांनी ते त्यांच्यासमोर उभी राहिली. उभी राहिली एकच शब्द आहे, पण ती त्या ठिकाणी किती विनयशील आहे. जाऊन बसली नाही आहे सासूंच्या समोर. म्हणून तिची ती नतमस्तकता किंवा तिची जी विनयता, विनयशीलता ती आपण स्वीकारली पाहिजे. कौसल्येनं त्या वनवासात असलेल्या आपल्या मुलीप्रमाणे असलेल्या सीतेला प्रेमभरानं आलिंगन दिलं आणि ती म्हणाली, विदेह राजकन्या, विदेह देशच्या राजकन्ये, अयोध्येचा राजा दशरथाची स्नुषा असलेली, अगं रामाची पत्नी, अशा निर्जन वनात काय दुःख भोगतीयस ग, म्हणून तिला फार दुःख झालेलं आहे. विदेह राजस्य सुता स्नुषा दशरथस्य च, रामपत्नी कथम दुःखम संप्राप्ता निर्जनम वने. तिला दुःख होते. चंद्रविकासी कमळं ज्याप्रमाणे सूर्याच्या कडक उन्हात कोमेजून जातात तशी, किंवा सुवर्ण चांदीमध्ये झाकोळून जातं, किंवा ढगांमध्ये चंद्र झाकोळून जातो, तसे तुझं मुख या संकटरूपी अग्निकुंडामध्ये होरपळून गेले. किती छान छान उपमा देतात. तुझं हे दुःख म्हणजे संकटकाळी अग्निकुंडातील धगधगणारा अग्नीच आहे. पद्ममातपसंतप्तं परिक्लिष्टमिवोत्पलं कांचनं रजसाध्वस्तं क्लिष्टं चंद्रमिवांबुदैः. असं माता कौसल्या बोलत असताना सीतेनं तेजस्वी बुद्धिमान अशा महर्षी वसिष्ठांना पण चरणवंदन केलं. देवसभेतील इंद्राचे पुरोहित जसे पुरोहित बृहस्पती शोभून दिसतात, तसे हे वसिष्ठ ऋषी अग्निप्रमाणे तेजस्वी असे शोभून दिसत होते. त्यांनी आत येताच रामानं त्यांचंही पादवंदन केलं. त्यांना आसनावर बसवलेलं आहे आणि तपस्वी वेशातील रामाच्या जवळ बसण्याआधी त्याला पाहून वृद्ध, अमात्य, नगराचे प्रधानमंत्री, सैनिक सगळेजण आता गर्दी करायला लागले. आणि तेजपुंज असा भरत त्या रामापुढे हात जोडून उभा होता. आता रामाला वंदन करून त्याची पूजा करून त्याला काय म्हणणार याचीच उत्कंठा सगळ्यांना लागलेली होती. सर्व लोकांच्या मनात काय हा करणार आहे. आणि तो सत्प्रवृत्ती राम, महान लक्ष्मण आणि धर्मवेत्ता भरत हे तिघं तिथे जमलेल्या जनांमध्ये, मित्रपरिवारामध्ये 3 अग्नींप्रमाणे तेजस्वी दिसत होते. अजून शत्रुघ्नाचा उल्लेख यायचा आहे. तर असा हा 11वा सर्ग मातांच्या भेटीचा आणि त्यांच्या गुरूंचा हा असा आपल्याला अनुभवायला मिळाला. स राघव सत्यधृती स लक्ष्मणो महानुभावो भरतश्च धर्मविद मृतस्सुहृदपि प्रविरेजुरोजसा यथा सदस्यैर्ज्वलितास्त्रयोग्नयः. जे 3 अग्नी शोभून दिसावेत तसे हे 3 शोभत होते. धर्मविद धार्मिक प्रविरेजू राजता विरेजी ध्वरे. थोडेसे शब्दभेद आहेत. यथा सहस्मै सहितास्त्रयोल्कपः. थोडेसे शब्दभेद आहेत. इथं 11वा सर्ग संपला आणि आता रामाला रामवाक्य असा पुढचा 12वा सर्ग आहे की ह्या 3 समूहात, त्या समूहात 3 पुरुष सिद्धांना तशा अवस्थेत पाहून ती पुण्यमयी रात्रसुद्धा शोकाकुळ झाली बरं. आणि रात्र संपल्यानंतर प्रभातीच्या वेळेला ते मित्रपरिवार, आप्तेष्टांच्या समूहातील ते सगळेजण असे वाटत होते की मंदाकिनीच्या पवित्र जलामध्ये जप करून येऊन बसले आहेत. आणि ते सगळेजणू खांबाप्रमाणे स्तब्ध झालेले होते. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. आणि मग त्यामधला भरत आपल्या बंधू रामाला इतकं विनवून सांगतोय. आपण एका वाक्यात फक्त आपल्याला माहिती आहे, पण इथं रामायणामध्ये भरताला इतका म्हणजे त्यांनी न्याय दिलेला आहे किंवा भरतानं इतकं समजावून दिलेलं आहे रामाला की तू आता परत अयोध्येला परत चल आणि तुझ्याशिवाय हे महान राज्य सांभाळणं मला अजिबात शक्य नाही. तेव्हा गरुडाची गती जशी घोड्याला साधता येत नाही त्याप्रमाणे हे पृथ्वीपती रामा, या राज्यकारभारात मी तुझी बरोबरी करू शकत नाही. ते दुसऱ्यांच्या आधारानं जगतात जे,
ते चांगल्या प्रकारे जगू शकतात. मी तुझ्या आधारानं जगायला इच्छुक आहे, अशा तऱ्हेचं आता खूप सुंदर असं भरतानं विनवणी केलेलं जे वचन आहे. म्हणजे रामवाक्य म्हणले नंतर राम त्याला छान उत्तर देतो किंवा रामानं त्याची समजूत घातलेली आहे. तर ती आपण पुढच्या वेळेला बघूया. मला असं वाटलं होतं की तेही आपलं आज उरकेल, पण थोडंसं वेळ कमीच पडतो आणि आपण पुन्हा श्रीरामांना वंदन करूया. आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा खरोखर शतशः धन्यवाद देते. अशोक काका नेहमीच दुरून का होईना येऊन आम्हाला सकाळी आणि दुपारी नमस्कार त्यांना करण्याची संधी मिळाली नाही तरी आशीर्वाद देतात. बाबांनाही तीच आनंद होत असतो दरवेळेला ते रामायण ऐकून. आणि आपण सगळे श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. हे जे आहे ते फक्त सांगण्याचं, तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करायला मला संधी दिलेली आहे या समूहाने. आणि सगळेजण जीव ओतून छान करत असतात. फक्त रामाची प्रार्थना म्हणूया आणि थांबूया. राम हो जय राम, राम राम हो जय राम, राम पतित पावना पूर्ण काम, पतित पावना पूर्ण काम, राम हो जय राम, राम नाथा हो दीननाथा, नाथा नाथा हो दीननाथा, नाथा तुमचे चरणी राहो माथा, तुमचे चरणी राहो माथा, राम हो जय राम, राम बंधू हो दीनबंधू, बंधू बंधू हो दीनबंधू, बंधू रामदास म्हणे कृपा सिंधू, रामदास म्हणे करुणा सिंधू, राम हो जय राम, राम राम हो जय राम, राम हो जय राम, राम हो जय राम, राम. धन्यवाद. सर्वांबद्दल कृतज्ञ आहे. पुढच्या वेळेला आता भरताचं वचन अगदी मनापासून ऐकूया. जय जय रघुवीर समर्थ. सगळी सेवा राम आणि समर्थ चरणी अर्पण करते. धन्यवाद. खराच तो प्रसंगच तसा आहे. खूप छान प्रसंग आहे. हो ना, मला घड्याळ दिसतंय समोर म्हणून म्हणलं आता थांबावं लागेल, नाही तर मला अजून खूप काही सांगावंसं वाटत राहतं. सांगायला लागलं की ऐकत राहावं. हो ना, खरंच आहे. मॅडम शेवटची प्रार्थना खूप छान होती. बाकी तर तुम्ही छानच सांगतात मला. ते छानच आहेत अगं. रामाची आणि रामदासांचं पद फार सुंदर आहेत. ऐकलं नव्हतं बाप, नवीनच वाटते. अच्छा, हा ते कीर्तनामध्ये म्हणतो आम्ही, ती नमनामध्ये म्हणतो कीर्तनात. पण ती आपल्या इथं कधी, मला आज फार वाटलं की आपण ती म्हणूयाच, दोन्ही पद आज म्हणूयात असं ठरवलं मी. छान होती पद. हो, खूप सुंदर आहे. हो, खूप सुंदर आहे. धन्यवाद. लिहून पाठवू का? चालेल चालेल चालेल. मी आहेत ती पाठवते ग्रुपवर. जर काकांना पाठवीन, काका तुम्हाला पाठवतील. चालेल. बरं सांगितलं. नमस्कार. हो, नमस्कार नमस्कार नमस्कार. आहेच ते सगळं समर्थांचं, वाल्मिकांचं, आपलं काही नाही. हो, छान आहे. ते झालं की पण ते समजून पुन्हा उद्धृत करायची ती या समूहाने संधी तुम्ही सगळ्यांनी दिली म्हणून मला ती मिळाली आहे.
नाहीतर हे आम्ही 12 वर्ष काम करून तसंच पडून राहिलेलं कुणापर्यंत पोचलं नव्हतं. या ग्रुपमुळे सगळ्यांपर्यंत ते जातंय. खूप छान झाले. त्यांना ते खूप खूप धन्यवाद. हो ना. त्यांनी खरोखरीच आपल्याला उद्धरायचा विडा उचललाय काय की बाबा. खूप सुंदर सांगताय. खरंच आहे ना. अशोक काकांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे. धन्यवाद. खूप 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 दीर्घायुष्य लाभू द्या त्यांना. अशी सगळ्यांचा उद्धार होऊ द्या. खरंय खरंय खरंय. अगदी अगदी अगदी. छान छान. त्यांनी बंद- सगळ्यांना शुभेच्छा. मोठं काम केलं म्हटलं तुम्ही. नाही आम्ही नाही, ते सगळं रामानी करून घेतलंय. कुठून कुठं पोचवलं आणि बोलवलं माहिती नाही, पण ती एक संधी मिळाली. खरं 12-13 वर्ष खूप छान आम्ही त्या ह्याच्यात रमून गेलो होतो. अगदी चांगलं झालं. अरे तपश्चर्या आहे. म्हणजे 12 वर्ष तुम्ही त्याच्यात घातली म्हणजे ती खरंच तपश्चर्या फळाला आली. हो, योगायोगानंच तपश्चर्याच करून घेतली रामाने आपल्याकडून. खरंच छान छान. समर्थांनी. ती आमच्यापर्यंत होती म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. आपण सगळेच भाग्यवान आहोत. आपल्याला या समूहामध्ये यायला मिळाले आणि किती किती सगळं ऐकायला मिळते. सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत त्यांच्याकडून. हे तर अगदी खरं आहे. हं. या समूहामुळे खूप छान छान निरूपण ऐकायला तेच ना मिळतात. तेच ना. नारद भक्ती सूत्रही छान असतात. वैजयंतीताईंचंही छान असतं. निरनिराळ्या कथा निरनिराळे हे मासले विवेक बुवा सुंदर सांगतात कवी. विवेक बुवा छान सांगतात मनाच्या श्लोकाचं. दिनकर बुवांच्या हो दिनकर प्रत्येक महाराजांचे प्रत्येक रविवार त्यांनी सत्कारणी लावलाय. अगदी छान वाटतं. विवेक रामदासी महाराज ते पण सुंदर हो हो सांगतात. हो हो खूप सुंदर सांगतात. सुंदर सांगतात. श्रीधर पण देशमुख काय केलं आज काय केलं आहेत विवेक बुवा. आहेत का? विवेक बुवा नमस्कार. विवेक बुवा आहेत आता ते. वा वा. विवेक बुवांची आठवण काढताच विवेक बुवा हजर. नमस्कार विवेक बुवा. तुम्हाला नमस्कार. नमस्कार. खरोखरी तुमचं ऐकायचं भाग्य आमचं आहे म्हणून आम्ही धन्यवाद म्हणतो. खूप छान सांगता तुम्ही. आम्ही धन्य झालो. भेट खरंच बुवा खूप छान सांगतात हं तुम्ही पण. मला सगळ्यांसाठी विवेक बुवा मनापासून नमस्कार तुम्हाला. नमस्कार नमस्कार उपाध्ये नमस्कार. आणि रामायण तसाही माझ्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. हो बरोबर आहे. खरंच प्रयत्न करतो. खास खूप सुंदर म्हणजे समज नाही आणि आहेच त्यांनी इतकं सुंदर लिहिलेलं आहे. हो तरी अनुभव आहेत. खूपच सुंदर आहे. तुमच्याबरोबर तुम्ही आम्हाला धन्य करता. याच भवसागरातून करायचा मार्ग सुंदरपैकी आम्हाला हातात धरून येत आहेत. खरंय 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 खूप खरंय. धन्यवाद. सगळं राम आणि दिनकर स्वामींच्या तर मनाचे श्लोक आहेत. हो ना दिन. आणि एक मी खरं श्रीधर स्वामींचं एक हे म्हणणार होते आणि परत ते राहिलंच. शेवटी म्हणणार होते कारण त्यांनी समर्थांवर रचना किती अष्टक छान रचली आहेत. संस्कृत आणि मराठी दोन्ही पण खूप सुंदर. खूप छान वाटतं. खूपच सुंदर आहे. तेच ना. तुम्हाला नमस्कार. हो नमस्कार ताई. अगदी मनापासून शिरसा वंद्य नमस्कार. मस्त. तुम्हालाही नमस्कार. मला काय त्या रामाला करायचं. छान वाटतंय. सगळे येत आहेत. एवढं सुट्टी असून वेळ देत आहेत. आपल्याला वाचकेला हं? खरोखर भाग्य. खरंच भाग्य आहे. खरंच. खरंच हो